म्हणजे एक असं दुपारीश मला जायचंय कुठेतरी, जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या बरोबर. She's about to cry right now. माझ्या डोळ्यात पाणी आलं. So good morning and welcome to my channel again on Not So Zuli संगीत. आज अशीच माझी स्लो मॉर्निंग असते. मी सकाळी लवकर उठते, थोडीशी म्हणजे रोहित पेक्षा तरी लवकर उठते आणि उठल्यानंतर मला एक सेल्फ टाइम एक मिळतो सकाळचा. सो त्या सकाळच्या वेळेत मी अशी छान मनसोक्त खूप वेळ कॉफी पीत बसते, दिवसभराचे विचार करते की मला आज दिवसभरात काय करायचंय आणि मग नंतर हळूहळू माझा ब्रेन चालायला लागतो. आत्ता कुठे माझा ब्रेन चालायला लागलाय आणि मी आत्ता तुमचं वेलकम केलेलं आहे. सो वेलकम अगेन ऑन माय चॅनल. आज म्हणजे एक असं दुपारीश मला जायचंय कुठेतरी, जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या बरोबर. सो स्टे ट्यून अबाउट इट. जिथे मी घेऊन जाणार आहे आणि आज आपण थोडंसं माझ्या लाईफस्टाईल बद्दल किंवा ब्युटी, स्किन केअर या गोष्टींबद्दल थोडंसं आपण बोलणार. सध्या आपल्याला सगळ्यांना कळलंय ना की म्हणजे प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते. आधी आपल्याला असं वाटायचं की अरे तुझी तर ड्राय स्किन आहे ना, तुझी तर अशी ऑइली स्किन आहे ना, हे वापर ते वापर. पण नाही, प्रत्येकाची स्किन वेगळी असते आणि ती काळानुसार बदलत पण जाते. लाईक एजिंग नुसार बदलत जाते, प्लस आपण जिथे राहतो ठिकाणानुसार बदलत जाते, ऋतूंनुसार बदलत जाते. सो माझी स्किन पण आता रिसेंटली जे काही अशी एवढी स्ट्रेस्ड वाटतेय ना, कारण हिवाळा आहे आणि खूप ड्राय अशी स्किन पडतीये. म्हणजे हे आता जरा लेटली मला आता सगळे माझे स्किन केअर्सची पिशवी बघा, ही माझी सगळी स्किन केअरची पिशवी आणि सिरम्स, मॉइश्चरायझर, स्प्रेज, सनस्क्रीन हे सगळं मी एकत्र ठेवते आणि एकत्र मी माझ्या बॅग मध्ये कॅरी करते प्रॉपरली. पण स्किन ट्रीटमेंट्स आणि ब्युटी एनहान्सिंग ट्रीटमेंट्स याच्यामध्ये खूप फरक असतो. हे तर आता आपल्याला माहिती असेल, नसेल माहिती तर मी त्याबद्दल बोलणारच आहे आता. कारण की स्किन ट्रीटमेंट हे आपल्या स्किन चांगलं राहण्यासाठी असते. जसं आपण खातो, आपण डाएट ठेवतो आपलं, किंवा ज्या हिशोबाने आपण काळजी घेतो. नाही काळजी घेतली तर पिंपल्सद्वारे आपली बॉडी आपल्याला सांगते की तुमचं काहीतरी चुकतंय बाबा. सो त्या गोष्टींकडे फक्त आपण लक्ष देतो आणि ती आपण काळजी करतो. दॅट इज स्किन केअर. आणि स्किन केअर मध्ये बऱ्याच गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट्स येतात की तुमची स्किन चांगली व्हावी. आता तुम्हाला दिसत असेल की इथे खड्डे आहेत, स्कार्स आहेत, जे आधी पिंपल्स येऊन गेले, त्या गोष्टींवरती आपण ट्रीटमेंट करतो. बट मला जे आज खरं तर तुमच्याशी बोलायचंय किंवा मला आज जे तुमच्या बरोबर शेअर करायचंय, जिथे आपण जाणार आहोत, दॅट इज ब्युटी एनहान्सिंग ट्रीटमेंट्स. ज्या गोष्टींमध्ये तुमचं सौंदर्य किंवा तुमचे फीचर्स अजून एनहान्स होऊन तुम्हाला नॅचरली छान ब्युटिफुल दिसायचं असेल, तर काही ट्रीटमेंट्स असतात किंवा काही प्रोसिजर्स असतात, ज्या प्रोसिजर नंतर ते थोडंसं नॅचरल होईपर्यंत आपण ती प्रोसेस करतो आणि मग त्याच्यानंतर तुमची नॅचरल ब्युटी त्याच्यातनं थोडीफार अशी छान 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 खुलून हळूहळू ग्लो होत जाते. आता पटापट आवरायचंय, जिथे आपल्याला जायचंय, जे मगासपासून मी तुम्हाला बोलते, जिथे आपल्याला पोहोचायचंय तिथे आपल्याला उशिरा पोहोचायला नको. त्यामुळे आपण बरेच वाजलेत, लेट्स चॉप आपल्याला जायचंय. सो गाडीत जाता जाता मी तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी सांगते. लेट्स गो. मी कितीही बोंबाबोंब केली तरी हे मुंबईचं ट्रॅफिक हलेल का? सो मी आज स्किन केअर करून आली आहे, पण मी चालली आहे ब्युटी एनहान्सर ट्रीटमेंटला. हे काहीतरी आयब्रोची ट्रीटमेंट आहे आणि मला समोरनं एक अपॉर्च्युनिटी जेव्हा येते की असं काही केलं तर आवडेल का, तर आय सेड why not? But all of this with the nervousness, wow, क्या बात आहे, नर्वसनेस आणि एक्साइटमेंट ऑल्सो. मी आता चालली आहे तिकडे
आता बघते काय तिकडे साधारणपणे त्यांची प्रोसिजर आहे, ते कसे साधारणपणे समजवतायत आणि कितपत पेनलेस और पेनफुल आहे. आधी मला तिथे पोहोचू देत आणि माझी थोडी नर्वसनेस थोडासा कमी होऊ देत असं मला वाटतं. सो लेट्स गो विथ दिस. सो फायनली आपण आलेलो आहे विक्ट्रेस ब्युटी लाऊंज मध्ये, जिथे मी तुम्हाला जे बोलले होते आयब्रोज साठी मी इकडे येते. इट्स अ ब्युटी एनहान्सिंग ट्रीटमेंट और प्रोसेस वी कॅन से. सो माझ्यासाठी इकडे कम्प्लिटली माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि ही प्रोसेस रेडी करण्यासाठी आणि माझ्याबरोबर या प्रोसेसमधनं जाण्यासाठी माझ्याबरोबर आहेत अभिषेक फ्रॉम विक्ट्रेस ब्युटी लाऊंज. Yes, sir. सो टेल मी अबाउट ऑल ऑफ दिस विक्ट्रेस, बिकॉज आमचा हा नेहमीचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. Oh, yeah. पण म्हणजे आम्ही इथेच काम करतो, आमचा Yeah, स्टुडिओ पण इकडे studio आहे. आहे, बट कधी अशी वेळ नाही आली अँड फायनली वी आर सीइंग इच अदर. आणि फॉर दिस प्रोसेस व्हॉट आर यू गोइंग टू टेल पीपल की ही प्रोसेस काय आहे आणि या प्रोसेस मधनं काय गोष्टी आपल्याला मिळणार आहेत? ओके, परफेक्ट. सो गाईज, दिस इज अभिषेक चव्हाण AK ब्राउविज इंडिया आणि आज आपण करत आहोत सेमी पॉइंट मेकअप. सो फॉर लवली लेडी, बिकॉज सी दिस इज अ सेमी पॉइंट मेकअप फॉर पीपल हू डोंट हॅव वॉन्ट्स टू गेट अ गुड ब्राउज. आणि त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे अँड इट इज व्हेरी नॅचरल. कारण आपण जे करतो डे 1ला ते डे 30ला जो दिसतो त्याच्यामध्ये प्रोसेस असते अँड इट्स गॉना लुक व्हेरी नॅचरल. सो होल गोल हिअर टू गिव्ह अ व्हेरी नॅचरल लुक फॉर अ फेस. ओके, आणि आपण एक छान शेप देणार आहोत, एक अपलिफ्टिंग शेप देणार आहोत. आणि येस, आर यू एक्साइटेड? येस, आय एम super excited right now. I am liking this energy. Let's go. Yeah. Okay, just relax, come back. Just gonna clean your brows. Yes. हे असं काहीतरी दिसतंय. जसं मी फुलर म्हणलं होतं तशाच टाईपमध्ये हे आहे. आणि एक गोष्ट आहे की हे सेमी परमनंट असल्यामुळे हे त्याची वाढ होत राहणार आहे, माझ्या केसांची वाढ होत राहणार आहे आणि ते अजून बुशर दिसणार आहे. सो मी पुढचा विचार करते, नॉट लाईक राईट नाव, कारण की हे आता वेगळं काहीतरी दिसणार आहे ऑब्व्हियसली. बिकॉज आता माझी हेअर ग्रोथ बघितली मागे कशी होती आणि ती सगळी व्यवस्थित क्लीन केल्यावर जसा आयब्रोज केल्यानंतरचा लुक येतो तसाच काहीतरी आत्ता झालाय. पण हे काढल्यानंतर जो लिफ्टेड लुक आहे आता मी त्याच्यासाठी एक्सायटेड आहे. आणि त्याच्यानंतर माझी जी हेअर ग्रोथ येणार आहे, जी इकडनं बारीक बारीक हेअर ग्रोथ येते ना, ती मला इतकी आवडते. मला ना हिला दाखवायचं, एक मिनिट इकडे आहे, मला दाखवायचं हिच्या आयब्रोज. म्हणजे प्रेमात पडली मी हिच्या आयब्रोजच्या. काय सुंदर आयब्रोज आहेत अँड आय लव्ह दिस काइंड ऑफ आयब्रोज. असं बुशियर आणि त्याची हेअर ग्रोथ अशी नॅचरल आलेली दिसते. सो आज तुम्हाला थोडंसं वॉर्म साईडला दिसेल, बट ही जरा इज गोना गो विथ अ व्हेरी रिच ब्राऊन टोन. तुमच्या स्किन टोनला मॅच करेल, हेअर ग्रोथला मॅच करेल इन अ वे. वॉर्मर टोन म्हणजे थोडं लाईट दिसेल आता. वॉर्मर इन द सेन्स वेन इज टॉकिंग अबाउट ब्राऊन फॅमिली, वॉर्मर म्हणजे रेडिश अंडरटोन मध्ये, रेडिश मध्ये दिसेल. ओके, राईट, येस. हे काय This is numbing. So त्याच्यामुळे बर्निंग सेन्सेशन होतं.
मीन्स आता इतका वेळ काहीच नाही होतो. बर्निंग सेन्सेशन झालंय म्हणजे हे नम होणार आहे. अच्छा. दॅट्स आवर इंडिकेशन. नो इट मीन्स इट्स गोना गेट numb, so you're not gonna feel any pain. ओके. Little bit burning here and there. Let's not touch that. Yes. आता इतका वेळ काही नाही झालं. नमिंग क्रीम लावल्यानंतर कसं जळजळत यार. काय वेगळंच काहीतरी. हात नको लावू ना, बट हे खूप जास्त आहे. Yes, it is. हात नको लावू ना. Relax, relax. हात नको लावू ना. नाही, come back, come back. I'm just kidding. आम्ही फक्त पिगमेंट लावलेले. She's about to cry right now. माझ्या डोळ्यात पाणी आलं. No, don't touch. I'll clean it. Come on. ती जखम झाली का काय झालं कुठे? हे? काहीच झालंय. मी क्लीन करतो तुला. She was about to cry. No. This is a prank I always do. Don't do this. एखादं कोणीतरी मारायचं मला जोर जोरात. ही खरंच डार्क वाटली मला. मगाशी बोललो जास्त मनावर घेतलं की काय. डार्क पाहिजे घे. Real one. नक्की. Yes, for sure. आओ खाय. अच्छा असं रेडिश. Yes. But it will settle down 2-3 days मध्ये. ओके. Yeah. How do you feel? नाईस. गुड. मी पण पुढचंच बघते आता Yeah. की माझे इकडचे आल्यानंतर मग ते व्यवस्थित मॅच होणार आहे Yeah. त्याला. या इट्स गुड. वेगळं तर दिसतंय काहीतरी. व्हॉट डू यू थिंक? कुठे गेली ऋतू? वेगळं तर दिसतंय. असं दाखव. खूप छान दिसतंय. Oh my goodness. हो. है ना? हो. Before and after, see big difference. लिफ्टेड वाटतोय चेहरा. करेक्ट. त्याच्यामध्ये एकदम बुशी आणि Yeah. नाईस. So you don't need to go for the Botox and fillers. Just come to me. I will make sure to lift up your face. Oh, you know? nice. See this? Perfect. This is very natural and open. आधी बघ कसे होते. Is it? Yes. So people do see that, and you're already young. So Oh. मी काय म्हणू आता अजून गेली 10 वर्ष. Yeah, of course. Yeah. So Oh, bro. people do say that की आयब्रोज केल्यानंतर जेव्हा तुम्ही लिफ्ट अप करतो ना, so त्यांचे 10 years संघर्ष होतो. Correct. So for those ladies who are into 50s and little 40s में आ गया. For you, like, okay, Oh, yeah. you're just teenage now. माझा विश्वासच बसत नाहीये ब्रो. अगेन कांट बिलीव्ह इट. एवढा फरक पडू शकतो. Yes. वर्क्स. सो अशा प्रकारे आपले आयब्रोज झालेले आहेत. Yes. आणि ह्यांचंही काम संपलेलं आहे आणि थोडे दिवसात ह्यांचं काम येणारच आहे. जसं ते म्हणाले की अगर लग रहा है की अजून काहीतरी वेगळं पाहिजे किंवा हे आता बेसिक आपण केलेलं आहे ह्याच्यावरती आपण अजून करू शकतो जेव्हा अजून नॅचरल ग्रोथ येईल माझ्या आयब्रोजच्या केसांची. सो त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो. आणि पिगमेंट कसं माझ्या स्किनवरती बसतंय बिकॉज आय हॅव ऑइली स्किन. सो ते कसं बसतंय तो एकदा अंदाज घेतल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये चेंजेसही करू शकतो. इट वॉज लवली मीटिंग यू. थँक्यू Great. सो Thank you so मच. much. थँक्यू थँक्यू थँक्यू. Perfect. Let's go. लेट्स गो. कसं दिसतात? मला एक साधारणपणे अंदाज येत नाहीये अजून तरी. मला दिसताना तरी छान दिसतंय. मला जे वाटलं होतं की खूप जास्त गॉडी दिसेल पण नाही. माझा चेहरा जरासा लिफ्टेड वाटतोय मला यांनी. कारण की माझे जे इकडचे जे हेअर ग्रोथ होती, इकडची हेअर ग्रोथ होती, इकडची हेअर ग्रोथ होती, ती सगळी काढून एक प्रॉपर आर्च दिलाय आणि त्या हिशोबाने आयब्रोज झालेले आहेत. क्लीनर लुक आलाय. लाईक स्वच्छता अभियान घडलंय माझ्या चेहऱ्यावरती असं वाटतंय. अँड विच इज व्हेरी गिव्हिंग मी अ बेटर लुक. एक लिफ्टेड फील आलाय आणि या आय एम हॅपी. गुड टू गो.
लेट्स गो. सो आता आपण तिकडनं आलेलो आहोत घरी आणि मला रोयाची रिॲक्शन बघायची, लाईक ऑनेस्ट रिॲक्शन बघायची. आय नो त्याची रिॲक्शन काय असणार आहे, माझी जी पहिली रिॲक्शन होती तीच असणार आहे, बट स्टील आय वॉन्ट टू शो यू ऑल गाईज की त्याची रिॲक्शन काय येते. आपण एकदा बघूया घरी जाऊन. Let's see. मला तुझी रिॲक्शन घ्यायची होती म्हणून पार्सला पण घेऊन आल्या बरोबर. नाही असं झालंय का? नाही मग छान झालंय, म्हणजे मला आवडलंय, पण प्लीज हसायचं नाही, हसायचं नाही. तुला शपथ आहे माझी, मी नाही दाखवणार. दाखव ना. हा. तुला शपथ आहे माझी. मला नाही. छान रंगवली हा मूर्ती. मस्त. नीट तरी बोल यार. कोची कामे दिसते तुझे. मी कोची कामे नाही दिसत आहे, बघू पण त्यांनी खूप आता जस्ट केलंय तर सुजलं पण आहे. मी मेजरली बघू. ओके. ते सुजलं पण आहे त्याच्यामुळे. जय हनुमान. जरा काळजी घे ना माझी. सी मस्त. वी कॅन बेअर दिस. सो ऍक्च्युली ते किती दिवसात बरं होतं? बरं म्हणजे हे सूज सूज उद्यापर्यंत उतरेल. सो हे जे आहे ते आता खूप पिगमेंटेड दिसते. हे आता 30 to 40% कमी होणार, म्हणजे माझ्या आयब्रोच्या कलरला येणार, जे आता डार्क दिसतंय ते. आणि माझ्या फीचर्स नुसार ते आकार उकार सगळं करून मी दाखवलं तुला त्याची रील, आणि हे सगळं मी केलंय. छान दिसतंय. सो थँक्यू सो मच गाईज, हा माझा व्हिडिओ बघितल्यासाठी आणि ह्या पूर्ण आयब्रो प्रोसेस मध्ये माझ्या बरोबर असण्यासाठी. सो थँक्यू सो मच. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असेच दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत, तसेच दिलखुलासपणे तुमच्याशी बोलायला किंवा माझ्या काही गोष्टी शेअर करायला मी परत येणार आहे नेक्स्ट सॅटर्डेला. प्लीज नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत वाट बघा, कारण पुढचा कंटेंट अजून खूप अफलातून असणार आहे, कारण ह्याच्या पुढची काहीतरी आम्ही स्टेप घेऊन येतोय तुमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ फ्रॉम नॉट सो जोयली संगीत. भेटूया नेक्स्ट सॅटर्डेला. बाय.